जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. आणि आज रविवार आहे आणि असंच म्हटलं जातोय कुठेतरी तर ब्लॉग बनवूया. तर जास्त लांब नाही जात आहे जवळच, पण ती जागा बघून ना नक्कीच मन प्रसन्न होईल. मी आहे आणि माझा एक फ्रेंड आहे, तो आता पुढे मिळेल मला. आणि एक आठवड्यानंतर हा दुसरा ब्लॉग येतोय माझा, तर पूर्ण बघा आणि सपोर्ट करा. आणि हा मी गोव्याला रिटर्न आलो, इकडून मी गावी जाण्याचा ब्लॉग टाकलेला, रिटर्न येण्याचा नाही टाकला. तर आता मी गोव्यामधून परत जातोय आणि गोव्यातच ती जागा आहे. तर मी आता इकडून जातो, मित्राला घेतो आणि नंतर मी तुमच्याशी परत कॉन्टॅक्ट करतो. ओके, तर ते लोक आले आहेत आता आणि आता मी सरळ चाललोय तिकडे आम्हाला जायचंय. आणि मी घरातून निघताना ना ऊन पडलेलं आणि जसं निघालो ना तसं बघा पावसाचा काळोख दिसतोय की नाही काय माहिती, कॅमेरा एकदा चेक करतो. बघा काळोख, आणि मी रेनकोट वगैरे काहीच नाही आणलंय. की आम्ही पोचलो नॅशनल हायवे 66. आणि हा रस्ता गेलाय ओल्ड गोवा पेडणे आणि हा गेलाय महाराष्ट्र. आणि ह्या ब्लॉग मध्ये जास्त वार्ता हाल नाही होणार आहे, कारण जवळच जायचं आहे, त्याच्यामुळे काय बोलणार. आणि इकडे दाखवण्यासारखं पण काय नाही आहे. हेच आहे जंगल आणि हायवे. आणि बोलता बोलता आलो पण पोचलो पण. आता युटर्न द्यायला बघायला पाहिजे कुठे जागा आहे का. हे गाव त्या साईडला जायचंय. आहे 21 दिवस. हे लोक आता कुठे राहिली. तर झालं आमचं देवदर्शन करून. आणि आज संडे असल्यामुळे आज गर्दी पण खूप होती. आता इकडून जाणार पेट्रोल टाकायला आणि तिकडून घरचा प्रवास. पाऊस एक पडून गेला, एक सर पावसाची पडून गेली. मी पण माझं पेट्रोल टाकून घेतलं
आणि आता जसा पाऊस थांबला तसा मी निघालो घरी. आणि या व्लॉग साठी आता एवढंच, कारण अजून काय नाही आहे. नेक्स्ट वीक मध्ये बघूया. आणि मग अशी येतं ना, इकडे पोलीसवाले उभे होते. आणि ह्या रूटने येताना सावकाशच या, स्लोच या, कारण मगाशी येत होतो तेव्हा इकडे आरटी वाले होते स्पीड कॅमेरा घेऊन उभे. 2 मिनिटं पाऊस पडला आणि सगळीकडे चिखल झाला. चला तर आजसाठी एवढंच ठेवूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या.